नमस्कार. तर ही एक कथा मी आपणास सांगणार आहे. आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेस आमची आई आम्हाला ही कथा सांगायची आणि खरोखर घडलेली घटना आहे म्हणे. आम्ही ज्यावेळेला म्हणजे स्टुडंट लाईफमध्ये होतो आपल्या, त्यावेळेस आमची आई ही गोष्ट सांगायची. म्हणजे एकूण ही गोष्ट 100 वर्षापूर्वीची असेल असा एक अंदाज. ज्या काळात कसलेही शोध लागले नव्हते. आता 100 वर्षापूर्वी काय आहे की नाही. तर त्या काळात घडलेली ही कथा आहे म्हणे. तर झालं काय की 2 ब्राह्मण एका सुनसान अरण्यातून चालले होते. दोघेही ब्राह्मण होते आणि थोडं झपझप झपझप चालून पुढं गेलं की मेन रोड लागणार होता. तिथून एखादी बैलगाडी वगैरे मिळाली तर पाहावा असा त्यांचा विचार असेल. त्या काळात बैलगाड्या जास्त होत्या 100 वर्षापूर्वी. तर ते निघाले. तर त्या अरण्यामध्ये त्यांना एक मंदिर दिसलं. आता दोघेही ब्राह्मण खूप धार्मिक होते आणि इतके विद्वान होते. सगळे देव देवी स्तोत्र मंत्र उच्चार शास्त्र वेद वेदांत सगळे सगळे म्हणजे त्यांना अगदी मुखोद्गत होतं. देवदेवांचे कुठलाही अध्याय वगैरे सांगत का सगळं पाठांतर दांडगं होतं. तर देवीला नमस्कार केला, देवाला देवीला, आणि तिथं आता निघणार की अचानक त्यांच्यासमोर एक तिसरा एक ब्राह्मण आला कोणीतरी. त्या ब्राह्मणाने ह्या दोघांना नमस्कार केला, दोघांनी ह्याला नमस्कार केला. मग त्या ब्राह्मणाने ह्यांना तुम्ही दोघं कुठले आहेत काय नाही विचारलं आणि बसले तिथं. तर तो ब्राह्मण सहज म्हणाला, इथे थोडे लोक येतात जातात म्हणून मी इथं थोडं फिरत असतो म्हणे. मला देवदेवीचा खूप म्हणजे आवड आहे. मला असं जर तुम्हा दोघांना जर देवदेवीचं काही पाठांतर असेल तर म्हणून दाखवा कृपा करून. मला फार आनंद होईल, तेवढाच समाधान मिळेल. आता हे दोघेही जण अगदी त्यातले मुरलेले, त्यांना आनंद झाला. वा वा जरूर म्हणे. मग त्या दोघातले एक जण इकडच्या ओट्यावर बसला, दुसरा तिकडच्या ओट्यावर बसला आणि मग दोघांनी बारीबारीनं देवाचं एक एक म्हणायला सुरुवात केली. दोघांनी आपल्या भाषेत अल्टरनेट दोघांनी बारीबारीनं सुरू केलं. राम रक्षा, हनुमान कवच, विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त, गुरुचरित्र, शिवस्तुती, देवदेवतांचे संस्कृत भाषेतले श्लोक, सर्व देवदेवींचे मंत्र स्तोत्र अध्याय पठण, व्यंकटेश स्तोत्र, मारुती स्तोत्र, दुर्गा स्तोत्र, गणपती स्तोत्र, दत्त स्तवन, हनुमान चालिसा, हनुमान कवच, सगळं जेवढं काही देवींचं होतं सगळं. तर 2 तास ते म्हणत राहिले दोघंजणं आणि मग त्यांचं संपलं ते. तर 2 तासानंतर मग त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे आमचं पाठांतर म्हणे. तर तो ब्राह्मण इतका संतुष्ट झाला. तो म्हणे, वा वा वा, मला खूप वर्षानंतर देवादेवाचं ऐकायला मिळालं. चला म्हणे, मी तुम्हाला वेशेपर्यंत सोडतो आणि जाताना छान बक्षीस देतो म्हणे. आता बक्षीस देतो म्हणल्यावर दोघे ब्राह्मणाला थोडंसं अपेक्षा असतेच ना. तर चला म्हणले. तर तो ब्राह्मण फक्त एवढंच म्हणा दोघांना, मी तुमच्यासोबत येतो त्या वेशेपर्यंत, फक्त तुम्ही मागं वळून पाहायचं नाही म्हणे, मागे वळून बघू नका. ते दोघं म्हणले, ठीक आहे आम्हाला काय, तर बक्षीस मिळायला म्हटलं चला. दोघं चालले पुढं ब्राह्मण त्यांच्या मागे आणि वेश संपली आणि वेश ओलांडून ते दोघंजण बाहेर आले. तर वेशीच्या बाहेर आल्यानंतर एकदम पाठीमागून त्यांना त्या ब्राह्मणाचा आवाज ऐकवला, थांबा, मागे पहा. ह्या दोघांनी मागे पाहिलं आणि एकदम त्यांच्या अंगाचा थरकाप झाला. दोघं भीतीनं थरथर कापू लागले. तो जो ब्राह्मण इतका 2 तास त्यांच्यासोबत बसला होता तो ब्रह्मराक्षस होता. त्याचा विराट चेहरा भेसूर दर्शन ते बघून दोघं थरथर कापू लागले. तर तितक्यात तो ब्रह्मराक्षस म्हणाला, घाबरू नका, मी तुम्हाला जीवदान दिलेलं आहे. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, तुमच्या देवदेवाच्या उच्चारानं मला अगदी आनंद झाला. मी तुम्हाला जाताना बक्षीस देणार आहे. ते बक्षीस हेच की मी तुम्हाला जिवंत सोडलं. जे लोक नास्तिक आहेत त्यांना मी जिवंत ठेवत नाही. पण तुमचं नशीब चांगलं, तुम्ही दोघे धार्मिक निघालात. माझे तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता निर्धाष्ट जांभळे, ही वेस इथं संपते आणि वेशीच्या बाहेर माझं काही चालत नाही. माझी शक्ती फक्त या वेशीच्यामध्ये असते. निर्धास्तपणे जा, देव तुमचं कल्याण करू, असं म्हणून तो ब्रह्मराक्षस तिथून अदृश्य झाला. आणि मग काय, हे दोघंजणं लटलट कापत शेवटी आपण सुटलोत. आणि त्या ब्राह्मणानं जे म्हणलं होतं बक्षीस देतो, ते हेच बक्षीस की त्यांना आपलं जिवंत सोडलं, असं म्हणून चर्चा करत ते आले मेन रोडपर्यंत, आपापल्या घरी गेले. तो पुढचा भाग. तर ह्या कथेत सांगत एवढंच की माणसानं नित्य देवदेव करत राहावा, म्हणजे प्रत्येक संकटातून देव आपल्याला तारून नेतो.